हॅलो फ्रेंड्स, तर स्वागत आहे तुमचं आपल्या या यूट्यूब चॅनलवरती. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच नवनवीन अपडेट पाहत राहा. त्याच्यासोबत बोलल्यामुळे मॅडम हवेत असतात. त्याच्यावर बोलून लंच करून नंतर शिवांशी आणि अमय दोघे एकत्र कॉलेजमधून बाहेर पडतात. मॉलमध्ये त्यांना वर्षा, आरुषी आणि चार्ली भेटतात. मायरा आणि निखिल तिच्या कॉलेजपासून लांब उभे राहून तिच्यावर लक्ष ठेवत होते. जसे ते निघाले तसे हे पण त्यांच्या मागे कोणाला कळणार नाही असं निघतात. मॉलमध्ये येऊन या तिघी पण लगेच शॉपिंगला जातात. थोडीफार शॉपिंग करून मग ते गिफ्ट सेक्शनमध्ये जातात. धीरजसाठी काय घ्यायचे हे तिला कळत नसते, त्यामुळे ती अमय आणि चार्लीला सुद्धा विचारते. त्यांना पण कळत नाही. भाई असला कसला तो मित्र, मित्राच्या आवडीचे काय माहीत नाही. शिवांशी चिडतच बोलते, अरे तुला त्याच्या आवडीचे सगळं सांगितलं, पण तुला ते नाही घ्यायचं, त्याला मी काय करू. चार्लीसुद्धा आता वैतागलेला असतो, कारण गेले 2 दिवस झाले ते पूर्ण मॉल फिरले होते, पण शिवांशीच्या आवडीचं गिफ्ट काय त्यांना भेटलं नव्हतं. शिवांशी 2 तास झाले, आता मला कंटाळा आला आहे. तुला काय घ्यायचं असेल तर घे, नाहीतर चल आता, मी वैतागलोय. अमयसुद्धा वैतागत बोलतो, मला काहीच कळेना काय घेऊ. लावत आहे त्या जागेवर गोलगोल फिरते शिवांशी, डोक्याला हात लावत. अगं बाई, चक्कर येईल. एका जागेवर गप्प उभी राहा आणि सांग काय करणार आहेस आता. आरुषी म्हणते, हिचं काय चाललंय, वेडी झाली का. कधीपासून त्यांच्यावर लक्ष ठेवून असणारा निखिल बोलतो, काय माहीत काय चाललंय. मायरा म्हणते, सुद्धा वैतागूनच बोलते, ही आपल्याला एकटी भेटणार आहे का नाही, आपण कधी सांगायचं तिला. मला तर आता झोप यायला लागली आहे. निखिल म्हणतो, भेटेल भेटेल, वाट बघ जरा. मायरा त्याला बोलते आणि परत त्यांच्यावर लक्ष ठेवायला सुरुवात करते. मला ना, शिवांशी आजूबाजूला बघत बोलत असते, ए भेटलं भेटलं मला, चला आत्ताच्या आत्ता तिथं जाऊया. शिवांशी खुश होत पुढे जाते आणि बाकीचे तिच्या मागे. हिचं काय डोक्यावर परिणाम झालाय की काय, अमय म्हणतो. बहुतेक धीरज गेल्यामुळे स्क्रू ढिला झाला आहे, चार्ली बोलतो. आणि दोघांच्या पण पाठीत धपाटा पडतो. अगं आई ग, कोणी मारलं. ते दोघं बोलत मागे फिरतात, तर मागे वर्षा आणि आरुषी असतात. त्याच्यानंतर परत जर तिला काही बोलला ना तर याद राख. दोघी पण त्यांना धमकी देऊन पुढे जातात आणि दोघे एकमेकांकडे बघत तोंड पडत त्यांच्या मागे जातात. आता बोलायला काय राहिलं होतं त्यांच्यात. तोपर्यंत शिवांशी एका घड्याळाच्या दुकानात जाते आणि त्याच्यानंतर शिवांशी काय घेतलं जिजूंसाठी, तर आरुषी जी आहे ती शिवांशीला विचारू लागते. घेतलं नाही अजून, बनवायला दिले. मी त्यांना 2 कपल वॉच बनवायला सांगितलंय. त्यामध्ये आमच्या दोघांचे फोटो ठेवायला सांगितले. आणि तुला माहिती आहे ते वॉच आहे ना, त्याने आपल्यापासून लांब असलेल्या व्यक्तीचे हार्टबीटसुद्धा ऐकू येतात. शिवांशी म्हणते, वाव खूप मस्त यार, खूप छान आहे, जिजूंना आवडेल. आरुषी, हो नक्की आवडेल बघ तू. वर्षा म्हणते, तुम्ही दोघं का असं तोंड पाडून उभं आहात, तुम्ही सांगा कसं आहे गिफ्ट, आवडेल का त्यांना. शिवांशी त्या दोघांना विचारते. आता ते दोघं काय सांगणार होते, आधीच तिच्या नादात जोरात बसले होते. त्यांना खूप मस्त आहे असं ते म्हणतात. अमय, हो धीरजला नक्की आवडेल बघ तू घेतलेलं घड्याळ. चार्ली म्हणतो, बरं ठीक आहे भाई, हे गिफ्ट सही सलामत आणायची जबाबदारी तुझी आणि आरुषीची. ॲनिव्हर्सरी दिवशी सकाळी गिफ्ट भेटणार आहे. मी यांना तुझा पण मोबाईल नंबर दिला आहे आणि हे लक्षात ठेवा, तुम्ही दोघी यातले काहीही धीरजला कळू देऊ नका, कळलं. तर गाठ माझ्याशी आहे, शिवांशी धमकी देत बोलली. इकडे ही तिकडे तो दोघे पण एकमेकांसाठी सरप्राईज प्लॅन करतायत आणि धमकी आम्हालाच देत आहेत न सांगण्याची. देवा, अवघड आहे माझं. चार्ली वर आकाशाकडे बघत बोलला, ए तू वर काय बघतोयस,
मी सांगितलेलं लक्षात आहे ना? शिवांशी परत एकदा चार्लीला विचारते. त्याच नंतर हो ग, नाही सांगणार तुझ्या नवऱ्याला काही. चार्ली दोन्ही हात जोडत इथे शिवांशीला बोलला. आणि त्याच नंतर ठीक आहे. आणि अमय तू? शिवांशी बाई माझ्याकडे येऊ नकोस. माझा आणि त्यांचा जास्त काही संबंध नाही. आणि तसंही मी का सांगू त्यांना? मी नाही सांगणार कोणाला काही, शिवांशी म्हणते. तर अमय शिवांशीला सांगत असतो, चला आता काहीतरी खाऊया, मग घरी जाऊया. काय म्हणताय? आरुषी, हा ठीक आहे. फूड कोर्टकडे जाऊयात. सगळे एकसाथ होकार देतात. तुम्ही चला पुढे, मी वॉशरूमला जाऊन येते. शिवांशी बाजूला उभी असलेल्या वर्षाला सांगते. तशी वर्षा होकारार्थी मान हलवते. इकडे शिवांशीला एकटीला वॉशरूममध्ये गेलेलं बघून मायरा खुश होते. भेटला चान्स, मी जाते तिच्या मागे, तू इथेच थांब आणि कोण आलं तर मला लगेच कॉल कर, मायरा म्हणते. बरं जा तू, मी आहे लक्ष ठेवून, निखिल बोलतो. तशी ती पण चेहरा कव्हर करत तिच्या मागे जाते. निखिल बाहेर कुणी बघू नये म्हणून लक्ष ठेवून उभा असतो. शिवांशी कुठे गेली? आरुषी, ती वॉशरूमला गेली आहे, येईल ती इतक्यात, वर्षा म्हणते. तिला एकटीला का पाठवलं? चार्ली म्हणतो. टेन्शनमध्ये येते. त्यानंतर अरे एवढं का घाबरतोस? वॉशरूमलाच गेली आहे, येईल ती लगेच. वर्षा, तरीसुद्धा धीरज येईपर्यंत मी रिस्क नाही घेऊ शकत, चार्ली म्हणतो. आणि त्याचनंतर चार्ली, तू नको टेन्शन घेऊस, मी जाते, आरुषी उठत बोलली. तर ठीक आहे, चार्ली म्हणतो. तशी ती जाते. शिवांशी मिररसमोर उभी राहून तोंडावर पाणी घेत असते. तेव्हा तिच्या बाजूला मायरा येऊन उभी राहते. शिवांशी एक नजर शेजारी उभ्या असलेल्या मुलीकडे बघते आणि परत स्वतःचं आवरू लागते. मायरा तिला काही बोलणार तेवढ्यात आरुषी आत येते. आरुषी, शिवांशी, झालं का तुझं? आरुषी तिथे म्हणते. हो झालं, चल जाऊया. शिवांशी तिच्याबरोबर बाहेर जाते. इकडे रागातच मायरा पण बाहेर येते. तर काय झालं, काम नाही झालं का बघत विचारतो निखिल. त्यानंतर नाही झालं. ती आरुषी आत आली. तुला सांगितलं होतं ना लक्ष ठेवायला, मग ती आत आली तेव्हा मला फोन का नाही केलास? मायरा चिडतच बोलते. त्यानंतर अरे ते मला फोन आला म्हणून जरा बाजूला जाऊन बोलत होतो, तेवढ्यात ती आत गेली असेल, निखिल म्हणतो. मूर्ख, चल आता घरी, आज काही बोलणं होणार नाही, मायरा चिडतच बोलते आणि निघून जाते. तिच्या मागे निखिल पण. मी काय केलं असा विचार करत जातो. हे सगळे फूड कोर्टमध्ये खाऊन घरी जाण्यासाठी निघतात. आणि त्याचनंतर अमय आणि वर्षा गाडीवर जातात. तर चार्ली, आरुषी आणि शिवांशी एका कारमध्ये जातात. घरी आल्यावर शिवांशी सगळ्यांबरोबर थोडंफार बोलून रूममध्ये जाते. बाहेरून खाऊन आल्यामुळे शिवांशीला भूक नसते, त्यामुळे ती सरळ रूममध्ये जाऊन तिच्या नोट्स काढत बसते. रात्री 10 वाजता शिवांशीचा फोन वाजतो. ती बघते तर धीरजचा असतो. तशी तिच्या चेहऱ्यावर इयर टू इयर स्माईल येते. हॅलो शिवांशी, ती बोलते. काय करतेस? धीरज म्हणतो. काही नाही, नोट्स काढत बसले होते. तुमचं काय चालू आहे? शिवांशी त्याला विचारते. आता साईटवरून आलोय आणि तुझी आठवण आली म्हणून कॉल केला, धीरज म्हणतो. आणि त्यानंतर आता इथे तुम्ही अजून डिनर नाही केलं? शिवांशी, नाही करायचं आहे, आता करतो थोड्या वेळात, धीरज शिवांशीला बोलतो. आणि त्याचनंतर मात्र तो बोलतो, ठीक आहे पण वेळेवर जेवा. आधी तर तुम्हाला कामाच्या नादात जेवणाचंही लक्षात राहत नाही, शिवांशी म्हणते. हो ग, आता थोड्या वेळात जेवण करतोय. मग आज काय केलंस? धीरज विचारतो. काही नाही, दुपारनंतर मी, आरुषी, वर्षाभाई आणि अमय मॉलमध्ये गेलो होतो फिरायला, शिवांशी म्हणते. माझ्यासाठी काही खरेदी केलं की नाही? आता धीरज तिला विचारतो.
सरप्राईज आहे तुमच्यासाठी. तर शिवांशी धीरजला म्हणते, काय आहे सरप्राईज? धीरज एकदम एक्सायटेड होऊन तिला विचारतो, अगं सरप्राईज असं सांगायचं नसतं ना, आणि तुम्हीसुद्धा मला सरप्राईज देण्यात आहात ते विचारलं का मी? शिवांशी, बरं ठीक आहे, नको सांगू, चल बाय, ठेवतो आता, फ्रेश होऊन डिनर करून घेतो. धीरज शिवांशीला म्हणतो, ठीक आहे बाय, काळजी घ्या. शिवांशी, हां, तू पण काळजी घे, गुड नाईट. धीरज म्हणतो, गुड नाईट. शिवांशी म्हणते. शिवांशी बरोबर बोलल्यामुळे धीरजचा सकाळचा सगळा थकवा निघून जातो. तो फ्रेश होऊन डिनर करून झोपीही जातो. आणि त्याचनंतर शिवांशी पण धीरज बरोबर बोलल्यानंतर थोडा वेळ स्टडी करते आणि नंतर धीरजच्या साईटवर झोपते. तर असेच 2 दिवस जातात. रोज सकाळी आणि संध्याकाळी धीरज आणि शिवांशीचे फोनवर बोलणं व्हायचं. उद्या धीरज परत येणार असतो. केरळचा त्याचा प्रोजेक्ट नीट सुरू झाला होता. या 2 दिवसात मायरा आणि निखिल सुद्धा शिवांशीच्या मागावर होते, पण त्यांना ती हाती लागत नव्हती. पण आज तो दिवस उजाडतो ज्या दिवशी शिवांशी तिच्या कॉलेजमधल्या काही स्टुडंट्सना घेऊन बाहेर आली असते. बॉडीगार्ड तिच्यावर लक्ष ठेवून असतात, पण त्यांच्याबरोबर मायरा आणि निखिल सुद्धा असतात. त्याचनंतर शिवांशी आणि तिचे स्टुडंट्स हॉटेलमध्ये जातात. शिवांशी सगळ्यांना ऑर्डर द्यायला सांगते आणि वॉशरूममध्ये जाते आणि याच संधीचा फायदा मायरा घेते आणि ती पण नजर चुकवून तिच्या मागे जाते. हाय शिवांशी. तर शिवांशी मिररमध्ये बघून तिचा लूक ठीक करत असते, तेव्हा बाजूने आवाज येतो म्हणून ती तिकडे बघते. तर सॉरी, आपण एकमेकांना ओळखतो का? शिवांशी तिच्याकडे पाहून म्हणते. तर ओळखतो ना, खूप चांगल्या प्रकारे ओळखतो, मायरा म्हणते. त्याच्यानंतर मायरा चेहऱ्यावरचा स्कार्फ काढत बोलते, तू तू इथे काय करतेस? शिवांशी शिवांशी मिररसमोर उभी राहून आपला लूक ठीक करत असते. तेव्हाच तिच्या बाजूला कोणीतरी उभं असल्याचं आवाज येतो आणि त्याचनंतर शिवांशी गोंधळून म्हणते, सॉरी, आपण एकमेकांना ओळखतो का? तर मायरा म्हणते स्कार्फ काढत हसत, ओळखतो ना, खूप चांगल्या प्रकारे ओळखतो. शिवांशी दचकूनच म्हणते, तू इथे काय करत आहेस? तर त्यानंतर मायरा म्हणते, माझे तुझ्याकडे काम आहे. हे बघ, मायरा तिला बोलणारच असते. मायराकडे जास्त वेळ नसल्याने ती सरळ आपल्या फोनमधले तिचे आणि धीरजचे क्लोज फोटोज दाखवते. ते फोटो बघून शिवांशीच्या पायाखालची जमीनच सरकते आणि त्याचनंतर मात्र शिवांशी धसकल्यासारखी, हे हे काय आहे? खोटं आहे हे सगळं. त्यानंतर मायरा उपहासाने म्हणते, असं तुला वाटतंय, पण हे सगळं खरं आहे. धीरजचं माझ्यावर प्रेम आहे. तो त्याच्या घरातल्यांसाठी तुझ्याशी चांगलं वागतोय, पण त्याचं खरं स्वीटहार्ट मीच आहे. शिवांशी रागानेच म्हणते, तुला काय वाटतं? तू मला असे फोटो दाखवलेस म्हणजे मी त्यावर विश्वास ठेवेन? अजिबात नाही. माझा यांच्यावर पूर्ण विश्वास आहे. मायरा हसत म्हणते, हो का? धीरज तुला मूर्ख बनवतोय आणि तू बनते आहेस. हा बघ, हा फोटो त्या दिवशीचा आहे जेव्हा तुम्ही मॉलमध्ये फिरायला आला होता. तुम्हाला आईस्क्रीम खायला पाठवून तो माझ्याकडेच आला होता. मला मिठी मारली होती. बघ, डेट बघ, कपडे बघ. तर मायरा जेव्हा धीरजला मिठी मारत होती तेव्हा निखिलने फोटो काढला होता आणि तोच वापरत होती. शिवांशी मनात विचार करत म्हणते, हो, हे फोटो तर त्या दिवशीचेच आहेत. म्हणजे आम्हाला आईस्क्रीम खायला पाठवून हिला भेटायला गेला होता का? त्यानंतर आता शिवांशी तोच विचार करते. आजचा भाग इथे संपतो. पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा.